नंतर आपण बघूयात एक ब्रेकिंग न्यूज आहे, ती देखील आपण जाणून घेऊयात. नेमकी ब्रेकिंग न्यूज काय बघा. यामुळे बघा, मुंबईच्या महापौरांसमोरच एक जण मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडलेली आहे. म्हणजे मुंबईच्याच एकूण या सगळ्या पावसाच्या तयारीच्या संदर्भातला आढावा घेत असताना महापौरांच्याच सोबत असणारा एक माणूस जो आहे तो मॅनहोलमध्ये पडल्याचा प्रकार जो आहे तो गांधी मार्केट जवळ घडला. त्याची दृश्य आपण बघतोय. हा तो पालिका अधिकारी आहे जो महापौरांच्या ताफ्यात त्यांच्याबरोबरच होता आणि तो मॅनहोलमध्ये पडला आहे. मैं पूरा आप सभी मीडिया की तरफ से मैं प्रशासन को बताना चाहती हूँ कि मैनहोल्स अगर वहाँ पे किसी भी जगह पे ओपन रहे तो जो वहाँ पे अधिकारी है उसके ऊपर कार्रवाई की जाएगी. मैं ये टॉलरेट नहीं कर सकती हूँ क्योंकि मैनहोल्स में बाकी सब ठीक है, लेकिन पानी स्टैग्नेंट होने के बाद मैनहोल्स अगर ओपन है और किसी को भी कुछ तकलीफ होती है, मैं उस अधिकारी के ऊपर 100% कार्रवाई करूँगी, निलंबित करूँगी. मला वाटतं सध्याच्या ज्या महापौर आहेत त्यांना मुंबईत काय चाललंय त्यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय ह्याच्यात जास्ती रस आहे, जास्ती इंटरेस्ट आहे. आणि म्हणून कदाचित ते बघत असतील त्यांच्या डोळ्यासमोर ढाकाचं चित्र असेल बांगलादेशमधले आणि मुंबईत फिरतायत असं त्यांचं ते व्हर्च्युअल रियालिटीमध्ये झालेलं आहे. पण आज आपण पाहतोय जी काही कामं गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही फोटो, मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅनहोलमध्ये आपण पाहिलं असेल. पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी की महापौर बघतायत आणि त्यांच्यासमोर मॅनहोलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे. मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्सबद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या. पहिल्याच पावसात आपल्याला मुंबईचे 12 वाजलेले बघायला मिळतात. मुंबई महापालिकेतील प्रशासन असू देत किंवा पालिकेतील सत्ताधारी लोक असू देत, ते फेल ठरलेले पाहायला मिळतात. कारण पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली आपल्याला पाहायला मिळाली. सकाळपासून जो पावसाने जोर धरला होता त्यामुळे मुंबईतील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. त्यातीलच हा एक किंग सर्कल मधला स्पॉट आहे जिथे महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान एक बीएमसीचा कर्मचारी या मॅनहोलमध्ये पडला. मात्र प्रसंगावधान साधून इकडच्या नागरिकांनी त्याला या मॅनहोलमधून बाहेर काढलं. पहिली तर गोष्ट अशी समोर येते की जर महापौर इथे पाहणी दौऱ्यादरम्यान आल्या होत्या तेव्हा हा मॅनहोल चालूच उघडा कसा होता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो माणूस पडला कसा. जेव्हा की इकडे खबरदारीचा बोर्ड आपल्याला इकडे बघायला मिळतोय तरी सुद्धा तो माणूस तो बोर्ड ओलांडून मॅनहोलच्या बाजूला आला आणि तो त्या मॅनहोलमध्ये पडला. परंतु इकडच्या नागरिकांनी प्रसंगावधान साधून त्याला बाहेर काढण्यास मदत केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदमाता परिसरात आपल्याला पाणी साचलेलं बघायला मिळालं नाही. हिंदमाता परिसरात महापौर जेव्हा पाहणी दौऱ्यादरम्यान गेल्या होत्या त्या दरम्यान महापौरांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार सांगितलं होतं की ज्या भागात महापालिकेचे कर्मचारी नसतील तर तिथल्या भागातील जे ज्युनियर इंजिनियर असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आणि याच दरम्यान आपण बघू शकतो की हाच तो स्पॉट आहे किंग सर्कलचा जिथे तो बीएमसीचा कर्मचारी पडला. आणि विशेष बाब म्हणजे तो कर्मचारी आहे हे सुद्धा महापौरांना बऱ्याच उशिरा कळलं. जेव्हा की त्याच्या गळ्यात आयडी कार्ड होतं तरी सुद्धा त्यांना माहिती नव्हतं की तो बीएमसीचा कर्मचारी आहे. त्यांना तो नागरिक म्हणूनच उल्लेख असा होत होता त्या बीएमसी कर्मचाऱ्याचा. आता इथून पुढे प्रशासन काय पावलं उचलणार किंवा पालिका काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दरम्यान जर आपण बघितलं तर हा तो स्पॉट आहे जिथे तो बीएमसीचा कर्मचारी जो आहे तो इथे पडला होता. आता इथून पुढे प्रशासन या सगळ्या घटनेवरती काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महापौरांच्या दौऱ्यादरम्यानच ही घटना घडणं म्हणजे ही एक खूप अत्यंत धक्कादायक बाब आहे. त्यामुळे प्रशासन काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह मी वैदेही कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई. आता वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी हाती येताना दिसते, त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात. बघा, या पावसाच्या संदर्भातल्या घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. सकाळपासूनच मुंबई शहरामध्ये पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागांमध्ये आपण जर पाहिलं तर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. या सगळ्याच्यात आता आणखीन एक महत्त्वाची घडामोड अशी आहे की
नांदगावमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्याच पावसात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागते, अडचणींचा सामना करावा लागतो आणि यामुळे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी जी आहे ती करण्यात आली आहे. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. तरी दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. एकीकडे पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालेलं असलं तरी दीर्घकाळ वीज खंडित राहिल्यानं ग्रामीण भागातील नागरिक हैराण झालेत. तर भिवंडी शहरातील नालेसफाई नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून ही व्यवस्थित नालेसफाई न झाल्यानं प्रत्येक पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार समोर येत असतात. प्रशासकीय राजवटीनंतर नगरसेवक निवडून आले आणि नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. यंदाची नालेसफाई ही मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झाली. पाऊस लांबल्यानं या कालावधीत नालेसफाई होणं गरजेचं होतं, परंतु या वाढीव काळातही नालेसफाई पूर्ण झालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये नाल्यातील कचरा आणि गाळ काढण्याची तसदी न घेता तो पुढे ढकलून देण्यात नालेसफाई करणारे कामगार धन्यता मानतायत. असा एक व्हिडिओ नुकताच भिवंडी शहरात समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय. शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील आमपाडा परिसरातील हा नाला असून या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा अडकून पडलेला आहे. असं असताना हा गाळ आणि कचरा बाहेर काढणं गरजेचं आहे, परंतु त्या ठिकाणी नालेसफाईचे जे कामगार आहेत, त्याकरता काम करणारे जे कामगार आहेत, हा कचरा जोर लावून पुढे ढकलत असल्याचं बघायला मिळतंय.